डोळ्यांची हो इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर ये तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर ये. मित्र नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकता. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका. आजची वात्रटिका आहे कसोटी. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या 14 मार्च 2026 अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे. आखाती युद्धामुळे भारतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गॅस टंचाई जाणू लागलेली होती आणि आहे. सरकार कितीही दावा करत असलं की आपल्याकडे गॅस पुरेसा आहे, पण हा दावा गॅसच्या लागलेल्या रांगा, गॅससाठी लागलेल्या रांगा थांबवू शकलेली नाही. सामान्य माणसाची याच्यामध्ये परवड होत आहे, शहरी माणसाची त्याही पेक्षा जास्त, आणि यातून देवस्थानांना सुद्धा फटका बसलेला आहे. या जाचातून ते सुद्धा सुटलेले नाहीत. अनेक देवस्थानं जी स्वतःला जागृत म्हणून घेतात किंवा लोक त्याला जागृत देवस्थानं म्हणतात, तिथल्या प्रसादावरती आणि भोजनावळीवरती सुद्धा या गॅसचा परिणाम झालेला आहे. माणसाप्रमाणे जागृत देवस्थानांची ही कसोटी लागलेली आहे. याच कसोटीवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे कसोटी. आस्तिक आणि नास्तिकांचेही वाद विवाद आम्हाला पटले नाहीत. आस्तिक आणि नास्तिकांचेही वादविवाद आम्हाला पटले नाहीत, पण जागृत देवस्थाने सुद्धा गॅस टंचाईमधून सुटले नाहीत. पण जागृत देवस्थानं सुद्धा गॅस टंचाईमधून सुटले नाहीत. गॅस टंचाईमधून सुटले नाहीत. आस्तिक आणि नास्तिकांच्या वादात आम्हाला पडायचं नाही. आम्हाला आमचा फोकस गॅसवरती आणि तिच्या टंचाईवरती करायचा आहे. म्हणून आस्तिक आणि नास्तिकांचेही वाद आम्हाला पटले नाहीत. आस्तिक आणि नास्तिकांचेही वाद आम्हाला पटले नाहीत, पण जागृत देवस्थान सुद्धा गॅस टंचाईमधून सुटले नाहीत. पण जागृत देवस्थान सुद्धा गॅस टंचाईमधून सुटले नाहीत. गॅस टंचाईमधून सुटले नाहीत. सदैव वात्रटिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडू. आणीबाणीच्या परिस्थितीत. आणीबाणीच्या परिस्थितीत जागृत देवांचीही कसोटी लागली आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत जागृत देवांची ही कसोटी लागली आहे. आणि दुर्दैवाच्या दशावताराची कहाणी जागृत देवांनीही नेहमीच भोगली आहे. दुर्दैवाच्या दशावताराची कहाणी जागृत देवांनीही नेहमीच भोगली आहे. नेहमीच भोगली आहे. अर्थात सत्ययुगामध्ये आणि कलयुगामध्ये सुद्धा ही जागृत देवांची कसोटी वात्रटिकेच्या दुसऱ्या कडव्यात पुन्हा एकदा. आणीबाणीच्या परिस्थितीत जागृत देवांची ही कसोटी लागली आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत जागृत देवांची ही कसोटी लागली आहे. आणि दुर्दैवाच्या दशावताराची कहाणी जागृत देवांनीही नेहमीच भोगली आहे. दुर्दैवाच्या दशावताराची कहाणी जागृत देवांनीही नेहमीच भोगली आहे. जागृत देवांनीही नेहमीच भोगली आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं कसोटी. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस, नव्या वात्रटिका. मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. जे आवडतंय ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही. माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस, नव्या वात्रटिका. सूर्यकांती
सूर्यकांती सूर्यकांती सूर्यकांती सूर्यकांती सूर्यकांती